महाराष्ट्र छत्रपति संभाजी नगर में राशन कार्ड धारकों के लिए सरकारी न्यू बादल जिले में आपूर्ति अधिकारी की प्रतिक्रिया। संभाजी नगर के जिला आपूर्ति अधिकारी ने बताया कि प्रत्येक राशन कार्ड धारक को अपने घर के राशन कार्ड पर जितने नाम हैं उतने नाम का आधार कार्ड जेरोक्स लेकर राशन की दुकान पर ले जाना है और सभी ने यह निर्णय लिया कि सरकार ने निर्णय लिया है कि डुप्लीकेट राशन कार्ड नहीं बनेगा और सभी को राशन कार्ड के आधार पर राशन मिलेगा। और क्या कुछ जानकारी उन्होंने दी है, आइए आपको सुनवाते हैं। प्रवीण फुलारी, जिल्हा पुरवठा अधिकारी संभाजीनगर। सध्या आपल्याकडे महत्त्वाच्या 2 योजना चालू आहे, ज्यामध्ये आपण धान्य नागरिकांना वितरित करत असतो। एक महत्त्वाची आहे म्हणजे अंत्योदय योजना आणि दुसरी आहे प्राधान्य कुटुंब योजना म्हणजे PHH। या 2 योजनेमध्ये आपण प्रति कुटुंबाला आपण धान्य वितरित करतो। अंत्योदयमध्ये आपण एकूण 35 किलो धान्य देत असतो कुटुंबाला आणि PHH योजनेमध्ये प्रति व्यक्ती 5 किलो याप्रमाणे आपण धान्य वितरित करत असतो। आणि दोन्ही योजना ह्या मोफत योजना आहेत, त्यामुळे कुठल्याही या योजनेमध्ये कुठल्याही कार्डधारकांना याचा पैसे देण्याची आवश्यकता लागत नाही। ही शासनाची योजना आहे। यामध्ये शासनाने आता नवीनच eKYC यामध्ये अपडेशन करण्याचं ठरवलेलं आहे। याच्यापूर्वी आपण आधार कार्ड अपडेशन करत होतो, पण आपण फक्त कुटुंब प्रमुखाचं करत होतो, त्यामुळे आपल्याकडे ते काम जवळपास 98% आपण पूर्ण केलेलं होतं। पण आता eKYC योजनेमध्ये त्या कार्डधारकाच्या प्रत्येक व्यक्तीचा आधार कार्ड आपण त्यामध्ये जोडणार आहोत, जेणेकरून आपल्याला डुप्लिकेट किंवा बोगस किंवा डबल कार्ड हे कोणालाही मिळणार नाही। याकरता प्रत्येक कुटुंबातील उपलब्ध असलेल्या सर्व त्यांच्या युनिट म्हणजे त्याचे घटक, त्याच्या घरातील कुटुंब या सर्वांचा आधार कार्ड अपडेट होणार आहे। ही योजना अशी आहे की यामध्ये आधार कार्ड झाल्यानंतर वन कार्ड वन नेशन ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे। या योजनेमध्ये आपला महाराष्ट्र राज्यसुद्धा आता समावेश होणार आहे। त्यामुळे आपण मोठ्या प्रमाणामध्ये तालुका स्तरावर आपण eKYCचं कार्यक्रम प्रत्येक स्वस्त धान्य दुकानदारामार्फत आपण राबविणार आहोत। यामध्ये आपण मराठवाड्यामध्ये सध्या चांगल्या क्रमांकावर आहोत, नंबर 1 क्रमांकावर आहोत आपण, पण आपली एकूण युनिट संख्या ही 23 लाख आहे, जास्तीची युनिट संख्या आहे आणि सध्या सुरुवात झालेली आहे याची। त्यामुळे सर्व मी तालुक्यातील सर्व कार्डधारकांना विनंती करतो की आपण आपले आधार कार्ड आपल्या जवळच्या आपल्या स्वस्त धान्य दुकानदाराकडे किंवा तहसील कार्यालयाकडे स्वतः जाऊन द्यावे व आपलं आधार कार्ड व आपले थंब अपडेशन करून घ्यावे, जेणेकरून आपल्याला या eKYCमध्ये आपला सगळ्यांचे व्यवस्थित असे नाव नोंदणी होईल। त्यामुळे आम्ही संभाजीनगर माननीय जिल्हाधिकारी महोदय व जिल्हा पुरवठा अधिकारी या विभागामार्फत आम्ही सर्वांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी eKYC करावी। पुढे चलून याच्यामध्ये eKYC जर झाली नाही तर कदाचित आपल्याला धान्य मिळेल का नाही हे सांगता येणार नाही। त्यामुळे आमची विनंती अशीच राहील की धान्य मिळणार नाही याची वाट न पाहता आपण सर्वांनी eKYC करून घ्यावं। सर, प्रत्येक जेवढे कार्डधारक आहेत त्यांचे प्रत्येकाचे थंब गरजेचे आहे का त्याच्यात लावणे? बरोबर आहे, कारण आपण आधार कार्ड ज्यावेळेस आपण सुरू केलं होतं त्या आधार कार्डमध्ये आपण सगळ्याचे थंब आणि आयरिस घेतलेले आहेत। त्यामुळे आपण आता नवीन ePOS जो मशीन आणलेली आहे त्यामध्ये आयरिस आणि थंब या दोन्हीचाही अवलंब आहे, त्यामुळे त्यांना थंब देणं जरुरी लागेल। म्हणजे प्रत्येकाला थंब, कारण आपला आधार कार्डचा नंबर टाकला की त्या आधार कार्डचा तो व्यक्ती आपल्याला लागेल आणि त्याचा डेटाबेस हा आपल्याला वरच्या आधार कार्ड योजनेशी आपला मॅच होतो आणि तो जुळल्यानंतरच आपल्याला इकडे त्याचं सँक्शन होतं। सर, अंत्योदयवाल्याला साखर मिळत नाही, आपण काय विशेष नाही, आता आपण अंत्योदय योजनेमध्ये आपण प्रति कुटुंब आपण 1 किलो साखर देत असतो। यामध्ये आता शासनाने मागच्या 3 महिन्याचं आपल्याला निवेदन दिलेलं आहे, त्यामुळे त्याचे वाटप आपण लगेच सुरू करत आहोत आणि साखर मिळते, फक्त थोडंसं उशिरानं येत होती साखर। तर आता आपल्याला 3 महिन्याची साखरेचा कोटा मंजूर झालेला आहे, त्यामुळे येत्या पुढच्या 3 महिन्यामध्ये साखर आपल्याला उपलब्ध होईल। सर, आपलं नाव? माझं नाव प्रवीण बाबूराव फुलारी, जिल्हा पुरवठा अधिकारी संभाजीनगर। संभाजीनगर से सी न्यूज़ संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। फिलहाल न्यूज़ बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की तमाम खबरों की जानकारी के लिए आप बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।